आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि या स्पर्धेतील सेमी फायनलचा सामना उपांत्य फेरीला मैदानावरती रंगत असताना इथं जो संघ जिंकेल तो संघ थेट उद्याच्या दिवशी मेगा फायनलमध्ये खेळताना दिसेल. सामना सुरू होतोय. गोलंदाज ट्रॅकवर येतो गोलंदाज संकेत, स्ट्रायकरला फलंदाज निखिल, नॉन स्ट्रायकरला मयुरेश. संकेतसाठी सुवर्ण संधी. जर संकेतने विकेट हॅट्रिक घेतली तर नक्कीच विनायक लोंढे साहेब यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी त्यांच्यासाठी नक्कीच रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सामना सुरू होता. पहिला चेंडू गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज राईट नंबर ऑन द विकेटने माफ करा संकेत. पहिला चेंडू इथे मात्र आउटसाइड दी ऑफ स्ट्राइक पंचांनी घोषित केला. चेंडू असेल वाईट. अभ्यंतर दाब्याने संघाचं नक्कीच इथं सलग 2 वाईड आहेत. 2 चेंडू वाईट टाकले गोलंदाज संकेतने. तापलकावरती 2 धावा लागतायत. त्या म्हणजेच वाईडच्या स्वरूपात संघाचं खातं ओपन होतोय. ते म्हणजेच बघायला गेलं तर दक्षिण 11 विघ्नरचा कोपरचा हलक्या हाताने चेंडूला मात्र टच केलाय. स्वतः गोलंदाज संकेत चेंडू फील्ड करत तोपर्यंत एक धाव. धावफलक 1 पुढे सरकेल. धावफलकावरती 3 धावा. 1 चेंडू झाला. स्टॅकेडेनला सरकलाय नवीन फलंदाज मयुरेश. आणि गत वर्षीचा नक्कीच उपविजेता संघ गोलंदाज ट्रॅक वरती मात्र नक्कीच गोलंदाजी करत असताना हा चेंडू इथे मात्र पॅडवरती क्रॉस झाल्यानंतर लेग बाय स्वरूपात धाव ऍड होतीये. आणि या संघामध्ये नक्कीच रिप्रेझेंट केलं होतं आमच्यासाठी समालोचक देवीचा बाडा गावचा घोड आवाज मयूर भोईर, जो गत वर्षी या संघामध्ये इन ऍक्शन मध्ये सुद्धा होता. किंग भोईर 11 या टीम मध्ये. आणि गत वर्षी नक्कीच तो उत्कृष्ट गोलंदाजही या स्पर्धेमध्ये ठरला होता. पंच विनंती तुम्हाला तो चेंडू अगोदरचा चेंडू +1 म्हणजेच 2 धावा कंप्लीट होतील. त्या धावफलक दोन्ही पुढे जाईल 5 धावा. हा चेंडू सूर्यगोता वाईट ऑर्गर टाकण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी थोडासा लांब ठेवला फलंदाज निखिल पासून. हा चेंडू निर्धाव चेंडू होता. कमबॅक करतो या चेंडूवरती. धावफलक स्थगित धावफलकावरती 5 धावा. चेंडू झालेत 2 चेंडू झालेत. 2 चेंडू 5 धावा धावफलकावरती. सेकंडला निखिल पुन्हा एकदा. निखिलसाठी हा चेंडू सुरेख होता. थोडीशी गती कमी केली. बॅटच्या खालनं चेंडू सरळ निघून गेला. रक्षकाचा हातामध्ये अजून एक निर्धाव चेंडू येतो. गोलंदाज संकेत. संकेत निखिल एक चांगलं बॅटल मैदानावरती रंगत असताना पॉइंटच्या दिशेने चेंडू फील्ड झाला. एक साव कंप्लीट. आपलं 1 पुढे सरकत असताना बलकावरती 6 धावा. चेंडू झाला षटकातील 4 चेंडू 6 धावा. पहिल्या षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ होत असताना गोलंदाज संकेतचा आणि संकेतसाठी सुवर्ण संधी विकेट हॅट्रिकसाठी त्यांना नक्कीच आजचे बर्थडे बॉय नक्की ज्यांचा मी बर्थडे आस्पिटावरती सेलिब्रेशन केला विनायक लोंढ्यांकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि प्रत्येकी विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असल्यामध्ये संकेतसाठी अजून एक निर्धाव चेंडू येतोय. सुरेख कमबॅक केलं. एका चेंडूवरती 5 धावा होत्या. त्याच्यानंतरचे 4 चेंडू मात्र सुरेख टाकतोय. टॅप केला चेंडूला. इथे मात्र क्षेत्ररक्षक होते चुकी केली. त्यांना बीट करून चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकाच्या अखेर धावसंघाचा बलकावरती ती म्हणजेच बघायला गेलं तर विघ्नहर्ता कोपर 11 संघाची बिनबाद 10 अशा धावसंघाचा बलकावरती लागत असताना दुसरं षटक सुरू होतं. गोलंदाज टाकावरती विनायक. येतोय गोलंदाज ट्रॅक वरती. सामोरं असेल त्याला निखिलने इम्प्रेस केलं. आजच्या दिवसात निखिलने दोन्ही सामन्यामध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. तेवढीच चांगली फलंदाजी त्याने मात्र मागच्या सामन्यामध्ये केली होती. 29 धावेची खेळी
स्वीकारली होती तोच निखिल पुन्हा एकदा मात्र असेल स्ट्राइक इट एनला. इन स्विंग चेंडू होता, आतमध्ये येणारा चेंडू होता. टप्पा पडल्यावरती चेंडूने आतमध्ये दिशेने वळण घेतला आणि सरळ ऑफस्टिकच्या वर्ण चेंडू ट्रॅव्हल झाला. रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होता. चांगली गोलंदाजी होती, चांगली गोलंदाजी होती. या अगोदर पहिल्या चेंडूवरती 5 धावा होता, त्याच्यानंतर सूर्य कमबॅक केला, पण शेवटच्या चेंडूवरती चौकार मोजावा लागला संकेतला. स्टेप आउट झाले होते, गॅप होती, त्या गॅप मधून चेंडू खेळून काढला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय, चौकार. धावफलक 4 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती लागतात त्या म्हणजेच 14 धावा धावफलकावरती लागत असताना इथे मात्र हाही फटका चांगला होता. फसवा चेंडू होता, चेंडूला गती कमी दिली होती. टप्पा पडल्यावरती थोडासा आतमध्ये आला, चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागला आणि ट्रॅव्हल झाला तिथे पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक होते तिथे. एक साव कंप्लीट होईल. धावफलक 1 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती. ते मात्र पॅडल स्वीप केलाय, सुरेख फटका होता. फलंदाज मयूरच्या बॅट मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. 19 धावफलकावरती लागत असताना पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आला होता. या षटकामध्ये अद्याप 4 चेंडूंवरती 9 धावा खर्च केला. त्या मात्र गोलंदाज विनायकने अजून 2 चेंडू शिल्लक असतील. या षटकातील गोलंदाज विनायक राऊंड विकेटने फटका हाही चांगला आहे. बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. धावफलक 4 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती लागतात ते म्हणजेच 23 धावफलकावरती. आता मात्र थोडस मागणं ठरतोय गोलंदाज विनायक. पहिल्या षटकात 10, या षटकात अद्याप 13 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. क्षेत्रक्षमध्ये थोडस बदल. गोलंदाज सज्ज होतोय. सॅकेट एनला मयुरेश. 3 चेंडू 3 चौकाराच्या बॅट मधून बघायला भेटलेत. एक साव कंप्लीट केली आहे, स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केली आहे. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावफलकावरती 24 धावा. 2 षटका अखेर 12.00 सरासरीने धावसंख्या धावफलकावरती लागत असताना दक्षिस 11 विघ्नहर्ता कोपर या संघाची. दोन षटकांच्या अखेर 24 धावफलकावरती बिनबाद. 24 धावफलकावरती एका बाजूने मात्र 3 चौकाराच्या साह्याने केलं. स्ट्राइक एंडला फलंदाज मयुरेश करंदा सामना करेल. फटका हाही चांगला आहे, संकेत आहे तिथे. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू उचलून फेकतायत तोपर्यंत एक धाव. धावफलक 1 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती लागतात त्या म्हणजेच 25 धावफलकावरती लागत असताना चांगली फलंदाजी होती. एक फ्लाइंग स्टार्ट अगोदर मिळवून दिला, त्याच्यानंतर मात्र इथे चांगला चेंडूला मात्र सन्मान दिला जाता. खराब चेंडू होता आणि खराब चेंडूला समाचारही घेतलं जातं. चेंडू सीमा पार, चौकार. धावफलक 4 ने पुढे जाल. 29 धावफलकावरती लागत असताना आक्रमणाला केली दोन्ही फलंदाजांनी सुरुवात. या अगोदर षटकात आले 2 चौकार आणि त्याच्यानंतर मात्र या षटकात येतो चौकार. या अगोदर षटकात 3 चौकार आले, 2 चेंडू झाले. धावसंख्या धावफलकावरती 29. फायटिंग स्कोरच्या दिशेने मात्र वाटचाल करत असताना, कारण की माहिती आहे या संघाला सामना किती महत्वाचा आणि महत्वपूर्ण खेळाडू निखिल मात्र आपला बॅटचा फेस ओपन करत असताना बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार आणि धावफलक 4 ने पुढे जाईल. धावफलकावरती 33 धावा.
तीन चेंडू 33 धावफलकावरती लागलायत. सरासरी खूप वेगाने पुढे सरकत असताना ती म्हणजेच दक्षिस 11 विघ्नहर्ता कोपर 11 टीमचे आता मात्र समाचार घेतले जात आहे. करण सावंत या अगोदर विनायक सर, आता मात्र करणच. स्टॅकेडेनला निखिल, नॉन स्टॅकेडेनला मयुरेश. क्षेत्रक्षमध्ये थोडस बदल. शॉर्ट मिड ऑफला होते नक्कीच संकेत, ते मला शॉर्ट मिड ऑनला आलेत. इथे मात्र फटका सुरेख आहे. गॅप होती. बॅक टू बॅकचा हा तिसरा चौकार. फलंदाज आहे स्टॅकेट एनला निखिल आणि निखिलच्या बॅट मधने येतोय हा सलगचा तिसरा दमदार चौकार. आणि वैयक्तिक 10 चेंडू 19 धावसंख्येवरती खेळतोय निखिल स्टॅकेट एनला. 3 चेंडू 3 चौकाराच्या साह्याने इथे मात्र हा चेंडू आता मात्र हातावरती दिशेवरती नियंत्रण नाहीये. पंचांनी घोषित केला हा चेंडू असेल स्वर अवांतर धाव होईल 8 धावफलकावरती. इथे फटका हाय चांगला आहे. सर्षक आता आहे चांगला क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव. धावफलक एकने पुढे सरकत धावफलकावरती लागतायत 39 धावा धावफलकावरती. चेंडू झाला त्या षटकातील 5 चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अद्याप विचार केला तर धावा खर्च केल्यात करणने. 3 चौकार त्याच्या बॅट मध्ये नक्कीच बघायला आवडत निखिलच्या आणि 15 धावा त्याने आतापर्यंत खर्च केला. 5 चेंडूंमध्ये शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. महागडा षटक ठरत असताना आणि इथे मात्र बेनिफिट देऊ जात असताना ते म्हणजेच दक्षिस 11 विघ्नहर्ता 11 टीमला अजून एक धाव केली आहे कंप्लीट. इथे मात्र दुसरीचा प्रयत्न नकार दिला. एकच धाव मिळेल. 3 षटकांचा झालाय खेळ संपन्न आणि 3 षटका अखेर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच दक्षिस 11 विघ्नहर्ता 11 टीमची 40 धावा धावफलकावरती. स्पीडअप करायचा झाला मित्रांनो, स्पीडअप करायचा. तीन षटका अखेर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 40. अजूनही 2 षटकांचा असेल खेळ शिल्लक. 12 चेंडू अजूनही शिल्लक असतील मैदानावरती. गोलंदाज ट्रॅकवरती आला गोलंदाज संकेत आणि संकेत साठी सुवर्ण संधी अजूनही निर्माण असेल. विकेट हॅट्रिकसाठी विनायकचे लोंढे साहेबांकडनं 1000 रुपयांनी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. संकेत साठी हा चेंडू टॅप केला होता. क्षेत्ररक्षक येतोय. बॉलर्स बॅट होता डाब हिट केलं होतं. शॉर्ट मिडॉफवरनं क्षेत्ररक्षक आला. चेंडू मात्र फील्ड केला. एक धाव कंप्लीट. धावफलकाने पुढे झाला धावफलकावरती 41 धावा धावफलकावरती लागत असताना निखिल सरकला. पुन्हा एकदा सेकंडला निखिलचा विचार केला. निखिलने चेंडू फेस केले 11 आणि तो इंडिव्हिज्युअल वैयक्तिक खेळतोय म्हणजेच 20 धावेवरती आणि त्यासोबतच 9 चेंडू फेस करत असताना मयुरेशने केला तब्बल 16 धावा नॉन स्टॅकेट एंडला. हा चेंडू स्टेप आउट झाले होते. अस्त्यांचा वेध घेणारा चेंडू. यू मिस आय विल डेफिनेटली इट संकेत सांगत असताना पहिला धक्का बसतोय इथे मात्र दक्षिस 11 विघ्नहर्ता कोपर 11 टीमला. आणि संकेत साठी अजून एक सुवर्ण संधी लाभते. जर संकेतने विकेट हॅट्रिक संपन्न केली तर कुणाल इंदप मिस्टर ZTC यांच्याकडनं संकेतसाठी विकेट हॅट्रिकसाठी नक्कीच रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
विनोश विनोश का विनोद रिनोश नवीन फलंदाज एंटर झाला खेळपट्टीवरती रिनोश. तुझ्याकडून चांगलं काय नाही नको रे बाबा. समजा नाही ना मला मला पैसे सांगून दिले. चांगली गोलंदाज होते कमबॅक करतो या षटकामध्ये. आता गोलंदाज संकेत साकडे नवीन फलंदाज चढकलाय रिनोश. रिनोश साठी हा चेंडू चांगला चेंडू होता. चांगला चेंडूला सन्मान दिला. एक धाव केली कंप्लीट. धावफलक एकने पुढे सरकत असताना धावफलकावरती 42 42 लॉस ऑफ 1 विकेट. निखिल मात्र बाद झाला. मयुरेश सरकला पुन्हा सॅकेट एनला जो वैयक्तिक खेळतोय. 9 चेंडू 16 धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी त्याने अद्यापर्यंत दाखवली आहे. इथे मात्र फटका चांगला गॅप मध्ये चेंडू मात्र ढकलायचा होता. क्षेत्ररक्षक आहे दिनेश ते चांगलं क्षेत्ररक्षण होतं. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू फील करून एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकतो. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. धावफलक एकने पुढे जात असताना धावफलकावरती लागतात ते म्हणजेच 43 धावा. षटकातील चेंडू झाले तर 4. आणि इथे नुकतंच ज्यांचं आगमन झालं मोठा गावचे समाजसेवक निलेशजी पाटील साहेब यांचं इथे व्यासपीठावर शुभ आगमन होतं. त्यांचंही मी सहर्ष स्वागत करेन. ओमकार स्मृती चषक 2022 पर्व दुसऱ्यामध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. खुल्या मैदानाकडे एक धाव इथे अजून कंप्लीट केली आहे. शेवटचा चेंडू या षटकातील आणि इथे मात्र अजून एक धाव कंप्लीट करत असताना आणि षटक क्रमांक संपन्न झाला. इथे मात्र चौथं आणि 4 षटकांच्या अखेर धावसंख्या धावफलकावरती आहे 45 45 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करायचं लवकर कारण विनंती असेल तुम्हाला. सहा चेंडूंचा आता खेळ असेल शिल्लक. धावा धावफलकावरती आहेत 45. या षटकामध्ये कमबॅक केलंय गोलंदाज संकेतने. पहिल्या षटकात 10 धावा दिल्या होत्या. या षटकात त्याने 5च धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी सुद्धा बाद केला. स्टॅकेडेनला मयुरेश, नॉन स्टॅकेडेनला रिनोश. पहिला चेंडू पंचांनी घोषित केला. इथे मात्र नो चेंडू सांगितला पंचांनी आणि इथे मात्र एक धाव धावफलकावरती होईल 8. 46 धावा धावफलकावरती आणि भावेशसाठी जर सुवर्ण संधी लागते. जर भावेशने विकेट हॅट्रिक संपन्न केली तर कुणाल इन द मिस्टर जीटीसी यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश करायचं असेल. पहिला चेंडू इथे मात्र वाईड आल्यानंतर कमबॅक करणारा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी थोडासा लांब ठेवला फलंदाज मयुरेश पासन. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता हा गोलंदाज भावेश आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती सामोर जातोय. मात्र आता मयुरेशला अगोदर संघ वेगळे होते आता संघ वेगळे आहेत फलंदाज वेगळे आहेत. इथे एकदा केले कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चांगला बॅकअप चांगला आहे. फर्स्ट चेंडू मात्र सुटला क्षेत्ररक्षकाकडनं पण स्वतः गोलंदाजाने एका हाताने चेंडूला बॅकअप दिलं आणि एक धाव कंप्लीट. आणि इथे नक्कीच भावेशसाठी अजून एक सुवर्ण संधी लागते. संतोषची पेटणेकर साहेबांकडनं विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं म्हणजेच आता 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. कुणाल इंदब यांच्याकडनं 500 रुपये. संतोषची पेटणे साहेब यांच्याकडनं 500 रुपये. चेंडू झाले त्या षटकातील 3 धावसंख्या धावफलकावरती 48. हा चेंडू वलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला. मयुरेशने एक धाव कंप्लीट. एकेरी दुहेरी धावसंख्या धावफलक पुढे 50 धावा जरी म्हटल्या ना तरी खूप पुरेशा असतात. 50 धावा म्हटलं तर एक फायटिंग स्कोर मैदानावरती
उभा करू शकतो. इथे मात्र तो दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर हा संघ चेंडू झाले 4 धावसंघाच्या बलकावरती 49. हा चेंडू बडका चांगला आहे. गॅप आहे ती एवढीच मोठी आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू सीमा पार चौकार. 53 धावा बलकावरती लागत असताना आणि आजच्या दिवसातील हा उच्चांक असेल. नऊ चेंडू घोषित केला म्हणजे बोनसच्या 5 धावा ऍड होत आहेत. या 54 धावा ऍड होतील. 54 धावा बलकावरती आणि या 5 धावा ऍड होत असताना बोनसच्या स्वरूपात मात्र या धावा ऍड होत आहेत. म्हणजेच विघ्नहर्ता कोपर 11च्या या स्कोअर बोर्ड वरती आणि आजच्या दिवसातील उच्चांक हाय स्कोर असेल. हा चेंडू वाईट. बॅटची कडा घेतली. कॉर्ड बँडचं अपील. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. पंचांनी वाईट घोषित केलं होतं पण फलंदाजाने सांगितलं की बॅटची कडा आहे आणि मी बाद आहे आणि लगेच त्याने खेळपट्टी सोडली आणि यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. तीच दाखवत असताना रिनोश मैदानावरती आणि रिनोचं नक्कीच कौतुक करेल. त्याने सांगितलं लगेच बॅटची कडा आहे आणि मी बाद आहे. त्याने खेळपट्टी सोडली पण पंचांनी वाईट घोषित केला होता पण रिनोशने सांगितलं नाही बॅटची कडा होती. बॅट्समन झाला आउट. अजूनच धक्का बसला इथे तो म्हणजेच विघ्नहर्ता कोपर 11 टीमला. नवीन बॅटमॅन एंटर झाला खेळपट्टीवरती करण. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या दाबलकावरती 54. 54 धावा दाबलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. बॅटची काढा घेतली होती. सुरेख प्रयत्न करतो रक्षकाने. एकदा कंप्लीट सुद्धा प्रयत्न. रनआउटची संधी आणि फलंदाज होतोय बाद आणि इथे मात्र 55 धावा दाबलकावरती आणि 56 धावेचं असेल लक्ष. एक भलं मोठं आणि खूप मोठं लक्ष ठेवलंय ते म्हणजेच विघ्नहर्ता कोपर 11 संघाने किंग भोईर 11 या टीम समोर तब्बल 55 धावा कुठून काढला. 56 धावांचं असेल लक्ष आणि लक्षाचं पाठला कसं करणार तो म्हणजे किंग भोईर 11 टीम. मी नुकतंच थांबतो. तुम्ही कुठेही जाऊ नका. मी इथनं रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या दिवसात आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मी इन्व्हाइट करेल मायक्रोफोन वरती डोंबिवली परिसरातील देवीच्या पाण्याचा गोड आवाज मयूरदादा भोईर यांना. थँक्यू. थँक्यू ओमकार. तर एक अनाउन्समेंट आहे ती म्हणजेच टीम दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर जर संघाने मेगा फायनल मध्ये प्रवेश केला तर शंकेश्वर म्हात्रे त्यांच्या भाच्याच्या नावाने या स्पर्धेमध्ये दाखल झालं दक्षेश. तर शंकेश्वर म्हात्रे साहेबांकडून संपूर्ण संघाला कोकण किंग येते नक्कीच डिनरची सोय असेल. जेवणाची सोय सेलिब्रेशन तिकडे केला जाईल. मेगा फायनल मध्ये प्रवेश जर केला टीम विघ्नहर्ता कोपर संघाने अर्थात दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर संघाने तर शंकेश्वर म्हात्रे साहेबांकडून पूर्ण संघाला
कोकण किंग येथे ट्रीट दिली जाईल. सुवर्ण संधी आहे आणि जर परागने इथे मात्र मॅच जर जिंकवली तर अद्वैत रॉकर्सचे संघनायक संतोषजी पेडणेकर साहेबांकडून इथे मात्र 2000 रुपयांचं कॅश प्राइज. दोन्ही संघांचे पाठीराखे, दोन्ही संघांचे स्वयंसेवक, दोन्ही संघांचे पुरस्कर्ते आता मात्र पारितोषिकांचा करता वर्षाव. मॅचला होते सुरुवात. स्वर्गीय ओमकार स्मृती चषकातील सेमी फायनलची मॅच. डाव दुसरा करायचं ते म्हणजे तब्बल 56. एक भलं मोठे लक्ष. मासला होते सुरुवात. व्यासपीठावरती निलेश पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला ट्रॉफीज, या समसमत्या ट्रॉफीज उपलब्ध झाल्या, त्यांचा देखील आभार. स्पर्धेच्या वतीने मासला होते सुरुवात. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. या चेंडू लॉंग स्टॉप मध्ये अडवण्यात यश मिळत आहे. मिळेल ती फक्त एक धाव. संघाचा श्री गणेश होतो. एक चांगलं बॅटल. दक्ष सेलेवर विघ्नहर्ता कोपर आणि त्यांना फाईट करतो संघ आहे किंग भोईर. दोन मातब्बर संघ, दोन्ही संघ एकाच कालीवरचे आहेत. एक चांगली फाईट, एक चुरशीची मॅच पाहायला मिळेल. राऊंड द विकेटने गोलंदाज. लाईन पाहावी लागेल. चेंडू भरपूर बाहेर होता. बोनसची धाव इथे मात्र ऍड झाली असती. चुकीचा चेंडू हाताळला होता पण बॅकिंग साठी खेळाडू येतात डीप वरून. थर्ड मॅनला तोपर्यंत मिळेल ती एकदा. वाईट +1. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती म्हणजे 3. एक चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 3. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये अजयचा वापर केला. गोलंदाज अजय विजयासाठी करायच्या 56. संघर्षाला झाली सुरुवात. एक चेंडू मध्ये आतापर्यंत धावा आल्या 3. स्ट्रायकिंग इनवरती मंजूर शेख. राऊंड द विकेटने गोलंदाज. इथे मात्र हलक्या हाताने मनगडातली ताकद क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू जातो सीमा पार. या डावामधील पहिला चौकार फलंदाज मंजूरच्या बॅटमधून. आक्रमणाला केली इथे मात्र सुरुवात. भलं मोठं लक्ष आहे. 56चं 56चं टार्गेट आहे आणि सुरुवात इथे मात्र केली आहे. धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने वेगाने पुढे सरकत असताना 7. 2 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 7. टार्गेट 56चं. पहिलं षटक प्रगतीपथावर गोलंदाज अजय. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर वाईट +1. आता मात्र चौकार. 2 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 7. सलामीची आघाडीची जोडी. टीम बॅटिंग करत असताना किंग भोईर 11 संघाची मंजूर आणि पराग भोईर आपल्याला पाहायला मिळतं. जबाबदारी असेल या दोन खेळाडूंकडे. जबाबदारीच्या सामन्यात लक्ष वेधून घेणारी सुरुवात. धावसंख्या धावफलकावरती 7. 2 चेंडू झालेत. सेमी फायनलची ही मॅच. कोणता संघ स्वर्गीय ओमकार स्मृती चषकाच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल? राऊंड द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र टॅपच्या माध्यमातून खेळ काढण्याचा प्रयत्न. फ्लाइट हे चेंडू होता. फलंदाज होईल इथे मात्र बाद. पहिला धक्का. टीम बॅटिंग करत असताना किंग भोईर 11 संघाला मंजूर. बॅक टू दी डगआउट. या मॅचची सर्वात महागडी विकेट स्वस्तात परतत असताना एकच चौकार त्याच्या बॅटमधून आला. आक्रमणाला केली होती सुरुवात. फ्लाइट हे चेंडू होता. फलंदाज होतोय मात्र बाद. 3 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 7. पहिला धक्का लागला. अजयने मिळवून दिला येथे यश. टीम दक्षेश 11 विघ्नहर्ता कोपर संघाला. धावा धावफलकावरती 7. 3 चेंडू झालेत. आता मात्र मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आक्रमक शैलीचा फलंदाज. अंतरम क्रिकेटमध्ये भरपूर मोठे नाव दिनेश. दिनूचा वापर केला 3ऱ्या क्रमांकावरती. पहिलं षटक गोलंदाज अजय. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. इथे मात्र हलकीशी बाहेरची गडा. यष्टीरक्षकाने पूर्ण प्रयत्न केला होता. आपलं 100% देत असताना महत्वाची विकेट होती आणि चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट, कौतुक करावं लागेल. पण मी ते एकदा एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच
8 ही धावसंख्या. दोन्ही संघाने आजच्या दिवसामध्ये पराभव पाहिलेला नाही, पण कोणता तरी एक संघ या स्पर्धेतून घेईल निरोप. इथे मात्र चांगली गोलंदाजी असे अफलातून गोलंदाजी करतो. या पहिल्या षटकामध्ये लक्ष वेधून घेतो. गावदेवी कोपरचे खेळाडू देखील आहेत, ते देखील पाहतात, ते देखील टाळ्यांच्या कडकडाटीने प्रत्येक खेळाडूची ऊर्जा इथे मात्र वाढवत असताना. चेंडू झालेत आतापर्यंत 5 धावा, फलकावरती 8. या चेंडूच्या समाप्तीनंतर नक्कीच आपण एक शुभ सन्मान करणार आहोत. धावा फलकावरती षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती पराग भोईर. इथे मात्र थांबवून स्करकट करण्याचा प्रयत्न डावच्या बाजूला घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेवर समाधान. षटक झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच एक बाद 9 अशी सुरुवात टीम किंग भोईर 11 संघाची. तर व्यासपीठावरती आदरणीय निलेश पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेसाठी स्वर्गीय ओमकार स्मृती चषकामध्ये आम्हाला या चमचमत्या ट्रॉफीज उपलब्ध झाल्या. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांचाही ते मात्र शुभ सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती गणराज भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते करूयात एक विशेष सन्मान. आदरणीय सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांचा ज्यांच्या माध्यमातून या लक्ष वेधून घेणाऱ्या समसमत्या ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध झाल्यात, त्यांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातो. निलेशजी पाटील साहेब मायेची आपुलकीची उबदार शाल इथे मात्र देवरानी या स्पर्धेची गोड आठवण, एक आकर्षक मोमेंटो. दादांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातो. विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आमच्या संपूर्ण एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्सच्या वतीने दादांचा आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ट्रॉफीज, या समसमत्या ट्रॉफीज उपलब्ध झाल्यात. निलेश दादा पाटील आणि त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. इथे मात्र पादल स्वीप, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन तिथे मात्र दिला मिळेल ती फक्त एकच धाव. 1 ने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच 11. गोलंदाज निखिलचा वापर केला, लक्ष वेधून घेतलं या खेळाडूने. निखिल संघाचा जेन्युइन ऑलराउंडर राऊंड द विकेट नाही. इथे मात्र बॅट अँड बॅटमध्ये चेंडूला खोदून काढला, अलॉंग दी कार्पेट जातोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मयुरेश आहे, उचलून फिकी करेल तोपर्यंत एकच धाव. 1 ने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच 12. चेंडू झाले आतापर्यंत 3 धावा, फलकावरती 12. बॅटिंग करत असताना किंग भोईर 11 संघ गोलंदाजी करतोय, तो म्हणजेच दक्षेश 11 विघ्नहर दा कोपर. राऊंड द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. इथे मात्र चेंडूने बॅटचा हलकासा स्पर्श, फलंदाज अजून एक दुसरा बिग विकेट. दिनेश संदीप बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी सकाळच्या सत्रापासून या गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. आणि एका बाजूला आता मात्र कल्पेश आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये कुठेतरी संघर्ष करतोय कल्पेश आपला बॅटिंगने. 2 मॅच मध्ये अजूनपर्यंत धाव एकवटली नाही, अकाउंट ओपन केलं नाही, पण या सेमीफायनलच्या मॅच मध्ये जबाबदारी आहे. जबाबदारी ते मात्र स्वीकारावी लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये देखील शून्यावरती बाद होतोय. कल्पेश या स्पर्धेमध्ये कुठेतरी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो. कल्पेश आता मात्र नवीन फलंदाज रोनित मैदानामध्ये जातोय. कमबॅक या षटकामध्ये मॅचला कल्लाटणी देण्यासाठी पुरेसं षटक आहे. निखिल चांगली गोलंदाजी. मूर्ती लहान पण कीर्ती महान. आपल्या गोलंदाजीच्या तालावरती भरपूर चांगल्या खेळाडूंना, मोठमोठ्या खेळाडूंना नाचवलाय. हॅट्रिकची संधी, हॅट्रिक संपादन करेल का स्वर्गीय ओमकार स्मृती चषकामधली पहिली हॅट्रिक इथे मात्र संपादित करेल का गोलंदाज निखिल. दक्षेश 11 विघ्नहर्ता कोपर संघाचा हा खेळाडू. संधी चालून आली या स्ट्रायकिंग एंडवर रोनित.
इथे मात्र बॅट अँड बॅट मध्ये चेंडूला खोदून काढला. बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह लाजवाब देखना. फटका येतो तो म्हणजे फलंदाज रोनीच्या बॅटमधून चौकार. दोन षटकांच्या समाप्तीने धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 16. 18 चेंडू समीकरण आहे 40. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा दाफलकावरती 16 आपल्याला पाहायला मिळतं. 18 चेंडू 40 ची गरज. 56चा पातला करतोय टीम किंग भोईर 11 संघ. आघाडीचा फलंदाज पराग अजूनही खेळपट्टीवर आहे आणि आता मात्र 5व्या क्रमांकावरती आलेला रोनित मधल्या फळीतील खेळाडू. जबाबदारी आहे दोन्ही खेळाडू नाही तर मात्र चांगलं कोऑर्डिनेशन करून खेळणं गरजेचं आहे. पार्टनरशिप बिल्डअप होणं गरजेचं आहे. सेमी फायनलची ही मॅच. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज मयुरेशचा केला वापर. इथे मात्र पुढे सरसावत असताना लावून कार्पेट घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे आणि जणू काही त्या फटक्याचा लागलाय झटका. चेंडू जातो सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज मयुरेशचं. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते. 4 ने धावफलक होते. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 19 ही धावसंख्या. दोन षटकांखेरीज धावा धावफलकावरती धावसंख्या धावफलकावरती 20. गोलंदाज मयुरेश पुन्हा एकदा सजवतो. इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावत असताना अजून एक चौकार. गॅप शॉट सिलेक्शन. पराग भोईर आक्रमणाला करतो इथे मात्र सुरुवात. सलग 3 चौकारांसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. ते म्हणजे पराग भोईर यांसाठी. अद्वैत रॉकर्सचे संघनायक संतोषी पेडणेकर साहेबांकडून संधी चालून आली. 2 चौकार तरी ते मात्र ठोकले आहेत. संघाला गरज आहे अशा प्रकारची फटकेबाजींची. धावा दाफलकावरती 4 ने पुढे सरकते ती म्हणजेच 24. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज मयुरेशचा घेतला. इथे मात्र समाचार. पहिल्या डावामध्ये मयुरेशने किंग भोईरच्या गोलंदाजांचा घेतला होता समाचार. आता मात्र त्याच्या देखील गोलंदाजीवर आक्रमण प्रहार दर्जा आपल्याला पाहायला मिळतो. पराग भोईर. इथे मात्र अजून एक चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. चौकारांची लय लुटकाट आता मात्र थांबली. आतिषबाजींना ब्रेक लागला. एका धावेवर समाधान. स्ट्राईक रोटेट होते. 1 ने धावफलक पुढे सरकता. धावा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 25 ही धावसंख्या. स्टॅकी गेंदवर रोनित. इथे मात्र पुढे सरसावत असताना लॉंग दी कार्पेट. अजून एक चौकार. क्लासिकल कव्हर ड्राइव्ह. फलंदाज रोनीच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 29 आणि रोनित साठी देखील कॅश प्राइज कंटिन्यू असेल. सलग 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं. संतोषी पेडणेकर साहेबांकडून इथे मात्र डाच्या मध्ये घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेवर समाधान. 1 ने धावफलक पुढे सरकते. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 30 ही धावसंख्या. चेंडू झालेत 5. धावा धावफलकावरती 30. इथे मात्र चांगला चेंडू आणि फलंदाज होईल बाद. फ्लाइट हिट चेंडू होता. ललचावलं. आमंत्रण स्वीकारलं आणि फलंदाज होतो बीच आणि उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करत असताना. यष्टांच्या मागे नेहमी पराग भोईर अशा प्रकारचं चित्र करत असत. आज त्यांच्याच वरती पलटवार होत असताना स्वर्गीय ओमकार स्मृती चषकामध्ये दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर संघाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं यष्टीरक्षण. चांगला क्रिकेट. सकाळच्या सत्रापासून इम्प्रेस केला. धावा दाफलकावरती 30. 10 ची सरासरी गाठली आहे. अजूनही 12 चेंडू करायचे 26. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातो तो म्हणजे सूरज. जबाबदारी असं सध्या झालेल्या नवनिर्माण चषकातील विभागातील स्पर्धेमध्ये या खेळाडूला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. तोच खेळाडू आता मात्र मैदानामध्ये जातो. जबाबदारी असेल. या जबाबदारीच्या सामन्यात चांगली फाईट देणं गरजेचं. चांगलं क्रिकेट इथे मात्र करणं गरजेचं आहे. टीम किंग भोईर संघाला सामना अजूनही बॅलन्स आहे. 12 चेंडू करायच्या 26.
प्रेक्षकांच्या अंगावरती शहारे येणारा सामना. प्रेक्षकांना अशाच प्रकारच्या मॅचेस पाहिजे असतात आणि ती मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेमी फायनलची मॅच. दोन्ही संघांनी पराभव पाहिला नाही या, पण कोणता संघ या स्पर्धेतून घेईल निरोप आणि कोणता संघ मेगा फायनल मध्ये करेल प्रवेश. 12 चेंडू करायच्या 26. गोलंदाज पुन्हा एकदा या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर जबाबदारी असेल निखिल वरती. इथे मात्र सुपूर्द केली या, कारण की मागच्या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात. 14 धावा खर्च केल्या. अक्षरशः तुटून पडला किंग भोईर संघ मयुरेश वरती. पण आता मात्र 12 चेंडू 26 समीकरण. गोलंदाज निखिल, स्ट्रायकिंग एंडवर रोनित. रोनितच्या बॅटमधून देखील चौकार आलेत. इथे मात्र डापच्या बाजूला घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा इथे मात्र कंप्लीट स्ट्राईक रोटेट होते इथे मात्र सूरजकडे. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 31. टार्गेट आहे 56. 11 चेंडू 25 ची गरज. राऊंड द विकेट ने गोलंदाज निखिल, स्ट्रायकिंग एंडवर सूरज. इनफॉर्म फलंदाज. इथे मात्र विषय मध्ये घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन तिथे मात्र दिला. चांगलं क्रिकेट, चांगली गोलंदाजी. निखिलशी आपल्याला पाहायला मध्ये इम्प्रेस केलं, लक्ष वेधून घेतलं या खेळाडूने. धावा फलकावरती 32. चौथं षटक प्रगती पथावर. धावा झाला दाफलकावरती 32. टार्गेट आहे 56. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करत असताना क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एकने धावफलक आपल्याला पाहायला मिळत होतं म्हणजे 33. दबाव आता मात्र पुन्हा एकदा डायव्हर्ट होत असताना प्रेशर लगेचच. इथे मात्र पूर्णपणे किंग भोईर 11 संघावरती. चांगली गोलंदाजी. प्रत्येकी चेंडूवरती धाव येणं गरजेचं आहे, पण मोठा फटका देखील गरजेचा आहे या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी. निर्णायक षटक घेऊन निखिलचा वापर केला. जबाबदारी आहे आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी. इथे मात्र रिव्हर्स स्वीप. आपल्या पेटीमधून अजून एक स्ट्रोक बाहेर काढला. सूरज हेरुंकर नाही, पण मिळेल ती फक्त एकच धाव. प्रयत्न चालू आहे अडून पडून धाव घेण्याचा प्रयत्न. धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 34. चेंडू झाले 4 चेंडू वेगले आतापर्यंत 12 चेंडू 26 समीकरण होतं आणि 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी निखिलची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या दाफलकावरती 34. 4 चेंडू झालेत. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आक्रमण करणं गरजेचं आहे. 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत. गोलंदाज निखिल. इथे मात्र झेलची संधी आणि फलंदाज होतो बाद. ज्या खेळाडूने आशेचं किरण दाखवलं होतं टीम किंग भोईर संघाला, तो आता मात्र जड पावलांनी परतला. सफलता मिळते गोलंदाज निखिलला. चांगली गोलंदाजी आणि तितकं दर्जेदार यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते. अफलातून स्वतःला पूर्णपणे हवेमध्ये फ्लाय केलं होतं आणि पडत असताना झेल इथे मात्र पकडला. म्हणतात ना, पडा तर नजरेसमोर पडा. नजरेसमोर पडाल तरच नजरेसमोर घडाल. चांगलं क्रिकेट दक्षेस 11 विघ्नहर्ता कोपर संघाचा आपल्याला पाहायला मिळतं. टीम वर्क. 10 खेळाडूंचा देखील तितकाच समावेश आहे. नवीन फलंदाज करण सावंत. जबाबदारी असेल करण वरती, दबाव असेल. या दबावाला फाईट करावं लागेल. समोर निखिल आहे. चांगला क्रिकेट निखिलचा आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू. लाईन पाहावी लागेल. अवांतर धाव इथे मात्र हाताळतोय. मन बनवलं होतं. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पण म्हणतात ना, मनासारखं करण्यासाठी मनाविरुद्ध काहीतरी करावं लागतं. हे मात्र इथे सिद्ध करावं लागेल. किंग भोईर यजमान आहेत, पण या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी फाईट करावी लागेल. पलटवार करणार शांती आहे किंग भोईर 11 संघ. गत वर्षीचा रनर अप संघ आहे आणि जबाबदारी असेल ती या 2 खेळाडूंवरती. लक्ष असेल या 2 खेळाडूंवरती. करण आणि सूरज हेरुंकर आपल्याला पाहायला मिळतोय. धावा दाफलकावरती 35. अजूनही जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज.
षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र तिलकरत्न देशा स्टाईल मध्ये स्कूप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. या दबा पुन्हा एकदा किंग बोईर संघावरती. षटक झाले समाप्त आणि या निर्णायक षटकामध्ये अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच गोलंदाज निखिल. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे त्या खेळाडूसाठी. 12 चेंडू 26 समीकरण असताना मॅचला पूर्णपणे गलाटणी दिली आहे. आपल्या बाजूने मजबूत स्थितीमध्ये येऊन ठेवली आहे ती मॅच. नक्कीच एसटी रक्षकासाठी कॅश प्राइज झालाय. अद्वैत रॉकर्सचे संघनायक संतोषजी पेडणेकर साहेबांकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज यष्टी रक्षक आहेत ते म्हणजेच साई प्रसाद आहेत यष्टी रक्षक आणि त्यांच्यासाठी कॅश प्राइज झाले 200 रुपयांचं. यस आणि नक्कीच जर या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश केला किंग बोईर संघाला जर डॉमिनेट केलं तर दक्षेश 11 विघ्नहर्ता कोपर या संघाचे पुरस्कर्ते शंकेश्वर म्हात्रे साहेबांकडून एक मोठं सेलिब्रेशन असेल ते म्हणजेच कोकण किंग या नामांकित हॉटेलवरती 6 चेंडू करायच्यात 20 धाव्यांची गरज. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतं अवांतर. या खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे ती सिद्ध करावी लागेल. एकने धाव फलक पुढे सरते धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 36. 6 चेंडू 20 धाव्यांची गरज. 6 चेंडू 21 समीकरण होतं. पहिला चेंडू अवांतर फेकला. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही या व्यवस्थित. हलकीशी अपील देखील. आता मात्र मजबूत स्थितीमध्ये दक्षेश 11 विघ्नहर्ता कोपर संघ. गावदेवी कोपर संघाचे खेळाडू देखील इथे मात्र उपस्थित आहेत. ते देखील पाठीराखीच्या भूमिकेमध्ये चांगलं क्रिकेट होत असताना चांगलं आपल्याला पाहायला मिळते. मात्र टॅपच्या मध्ये खेळ काढला. चेंडू जाईल सीमा रेषा पार. अजूनही संघर्ष सुरू आहे किंग बोईर 11 संघाचा. आशिष किरण पुन्हा एकदा जागा केलाय. फलंदाज सूरज एरुणकर ठोकलाय चौकार. आता मात्र करायचे 4 चेंडू 16 धाव्यांची गरज. 6 चेंडू 21 समीकरण होतं. पहिला चेंडू अवांतर फेकला त्यानंतर निर्धाव. आता मात्र चौकार. समीकरण बदलतंय. 4 चेंडू प्रत्येकी चेंडूवरती इथे मात्र 4 धावा येणं गरजेचं आहे. 4 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते या दोन संघांमध्ये. इथे मात्र स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाही. या नक्की सूरजसाठी कॅश प्राइज होतं. जर सूरजने ही मॅच जर फिनिश केली असती तर संतोषी पेडणेकर साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज होतं. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. अवांतर धाव मजबूत स्थितीमध्ये आता मात्र पाहायला मिळतो. दक्षेश 11 विघ्नहर्ता कोपर संघ एका चांगल्या बलाढ्य संघाला चांगली फाईट देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 32-32 42 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू 14 धाव्यांची गरज. 3 चेंडू जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज. आता मात्र प्रशांत कोंडीचा आवाज देखील मैदानामध्ये येतोय. मजबूत स्थितीमध्ये संघ आहे आणि एकाच गावातील खेळाडू असल्यामुळे आता मात्र लाईन पाहावी लागेल. अवांतर धाव अवांतर धाव. दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा जरूर नियम आहे. धावा झाल्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 43. 3 चेंडू जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज. 3 चेंडू 13 धाव्यांची गरज. 3 लीगल चेंडू आणि तिन्ही चेंडूवरती जरी चौकार ठोकला तरी तो मात्र सामना जिंकेल तो म्हणजेच दक्षेश 11 विघ्नहर्ता कोपर संघ. इथून मात्र जवळजवळ विजय आपल्या खिशामध्ये आहे. पण विजय निसटताना टाइम लागत नाही कारण की क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच कोणत्याही बाजूला लागू शकते. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. पुढे सरसावत असताना चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना येतोय चौकार. फलंदाज करण सावंतच्या बॅटमधून
धावसंख्या धाव फलकावरती 4 ने पुढे सरकते 47. 2 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. इथे मात्र अजून एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण. आता मात्र समीकरण बदलतं. 1 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. इथे मात्र मॅच झाली आहे फिनिश आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय स्वर्गीय ओमकार स्मृती चषकामध्ये. ते म्हणजे टीम दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर या संघाने. आणि नक्कीच या संघाचे पुरस्कर्ते शंकेश्वर म्हात्रे साहेबांकडून कोकण किंग इथे मात्र या संपूर्ण संघाला एक ट्रीट दिली जाईल. संपूर्ण सेलिब्रेशन आता मात्र कोकण किंग धाब्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. वेल प्लेड बॉयज. मेगा फायनल मध्ये प्रवेश केला टीम दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर या संघाने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूयात. नो डाऊट ज्याने अफलातून खेळी केली आणि निर्णायक षटक देखील हाताळलं. ज्यावेळी संघाला गरज होती एकच नाव आठवेल दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर संघाचा हा लिटिल मास्टर निखिल ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सेमी फायनलच्या मॅच मध्ये अफलातून खेळी केली आणि या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या. व्यासपीठावरती निलेश पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्यात शुभ हस्ते इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा देऊयात पुरस्कार. अफलातून खेळ निलेशचा पाहायला मिळाला आणि या स्पर्धेच्या शेवटच्या मोमेंटला